दापोलीहून 2 दिवसापूर्वी मी दापोलीमध्ये होतो. आता गडकरी साहेबांनी मध्य भारतातल्या शेतकऱ्यासाठी एवढं मोठं कृषी प्रदर्शन भरवलंय, ते तुम्ही सगळे बघायला आलेत. आता बावनकुळे साहेब बोलता बोलता म्हणले की सोलर ऊर्जा कशी मिळाली शेतकऱ्यांना. पण मी या दोन्ही माणसाच्या बाबतीत एक एक शब्द बोलणार आहे. आपल्याला हे सगळं बघायला मिळतं, पण हे खरेदी करायची ताकद येते का? ती येते भावातून. मी आज छाती ठोकपणे सगळ्या विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो की 4000 रुपये आता सोयाबीनचा भाव चालू आहे. हे 4000 रुपये सोयाबीनला मिळण्यामध्ये या देशामध्ये एकच माणूस जबाबदार आहे. त्या माणसाचं नाव नितीन गडकरी आहे. गेले वर्षभर एकाच वर्षामध्ये 4 वेळेस परदेशातून येणाऱ्या खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवून घेण्यासाठी माननीय पंतप्रधानांकडे जर कोणी शब्द टाकला असेल. मी 42 वर्ष या देशामध्ये शेतकऱ्याचं काम करतो. या 42 वर्षामध्ये मी असा एक नेक इंसान बघितला की जे शेतकऱ्याचं कसं गुंतलेलं आहे आणि ते गुत्ता सोडवायला काय केलं पाहिजे हे इमानदारीनं कष्ट करणारा आपला प्रतिनिधी जर दिल्लीत कोण असेल तर त्या माणसाचं नाव आहे नितीन गडकरी. मला 2च मिनिटं परवानगी आहे, पण गडकरी साहेब माझ्यापाशी एक वस्तू आहे, तुम्हाला आता मी दाखवतो. माझ्यापाशी जांभळाची वाईन आहे. माझ्या गाडीत आणलोय मी, पण स्टेजवर आणावं का नाही की म्हणून मी जरा भेलो. जरा माझ्यापाशी कशाची वाईन आहे. माझ्यापाशी जंगलामध्ये जे जे फळ आहेत त्या सगळ्या फळापासून वाईन, म्हणजे जे फळं नासून जातात त्या फळापासून वाईन कशी बनवता येते याच्या संदर्भामध्ये बनलेली वाईन मी आणलोय. आणि ही वाईन का बनली तर फक्त चंद्रशेखर बावनकुळेच्या प्रयत्नाने. आम्ही मंत्रालयामध्ये एक विषय सांगितला की सगळ्या फळापासून वाईन बनवता येते, पण याचा अबकारी कर एवढा आहे की जन इंडस्ट्री लावते त्याचं दिवाळं निघतंय. मग काय केलं पाहिजे? त्याला एकच गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे याचा अबकारी कर कमी केला पाहिजे. गडकरी साहेब तुमचा सच्चा कार्यकर्ता आहे. या माणसानं आमचं ऐकलं आणि काय 1 लिटरला 1 रुपया अबकारी कर वाईनला लावलं. आज सगळ्या विदर्भामध्ये आणि आज कोकणामध्ये एक नवीन इंडस्ट्री सुरू होणार आहे. माझ्यावर आता 4-5 शेतकरी आले, संत्रा विकायचं कसं. मी म्हणलो येड्यानो इकत कशाला बसता रे, वाईन करा रे घरातल्या घरात. म्हणजे घरातल्या घरात वाईन कशी करायची मी आज रात्री शिकवतो तुम्हाला. उद्यापासून इंडस्ट्री सुरू, भांडवल किती? 50,000. लय मजा गोष्टी आहेत. आता फक्त एकच शेवटची एक गोष्ट सांगतो. इथं आपण बांबू बोर्डाचं प्रदर्शन बघतोय. या बांबूच्या मागे सुद्धा नितीन गडकरी साहेब आहेत. झाडाच्या व्याख्येतून गवताच्या व्याख्येमध्ये बांबूला आणून बांबूपासून इथेनॉल बनवून या जगातलं माणूस वाचतंय का नाही कळना गेलंय. 100 वर्षामध्ये आता परवा मुंबईत एक बातमी आली की मुंबईमध्ये वाघ दिसला का, तर वाघच नाही दिसला म्हणून छापलं. 100 वर्षानंतर पेपरला काय छापून येणार आहे? मुंबईमध्ये माणूस दिसला का, तर माणूस राहणारच नाही. आणि माणूस का राहणार नाही तर तुम्ही आम्ही झाडं तोडले म्हणून. येड्यानो आता पुन्हा जर झाडं लावायची असतील तर फुकट कोण लावणार नाही. आणि त्या झाडापासून आपणाला इथेनॉल बनवता येते. फास्टेस्ट ग्रोथ असलेले झाड म्हणजे बांबू आहे. या संदर्भामध्ये मी सुद्धा जास्त सांगणार नाही, परंतु ही कल्पना सुद्धा देशामध्ये आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी केली. आणि गडकरी साहेब 35 एकर बांबू लावलं. तुमचं ऐकून माझं काय होईल मला माहित नाही, पण मी लावलोय नक्की. मी जेव्हा बांबू लावलो तर लोक म्हणले पाशा पटेल बांबू लावला. मी म्हणलो ते नाही रे बाबा, हे बांबू आपण इथेनॉलचं लावलेलं आहे. आणि म्हणून मी या सगळ्या शेतकऱ्यांना एकच सांगणार आहे की माणसं मोठे कधी होतात? माणसं जी मोठी माणसं आहेत ते गरीब माणसाच्या खिशाचा विचार करतात आणि इथं बसलेली माणसं तुमच्या माझ्या खिशाचा विचार करतात. म्हणून यांना सलाम. जय हिंद, जय भारत. मनापासून धन्यवाद. यानंतर मी इथे सन्मानपूर्वक आमंत्रित करते आदरणीय नितीनजी गडकरी यांना. मुख्य प्रवर्तक ॲग्रोव्हिजन आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या मागे खंबीरपणे उभे असणारं नेतृत्व. मंचावर उपस्थित सर्व आदरणीय महानुभाव आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनो आणि बहिणींनो,
खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपण 10 वर्ष पूर्ण केली आणि यशस्वीपणे पुढे वाटचाल करतोय। या 10 वर्षाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांनी जे सहकार्य केलं, शेतकऱ्यांनी सहकार्य केलं, वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांनी सहकार्य केलं, या कार्याकरता विविध कंपन्यांनी आर्थिक सहकार्य केलं आणि आपण सगळ्यांनी याला प्रतिसाद दिला। त्यामुळेच आपण 10 वर्ष यशस्वीपणे काम करू शकलो। त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। ॲग्रोव्हिजन सुरू करत असताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न होतं की आपण कमीत कमी आपल्या विदर्भाला शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करू। जर विदर्भाला किंवा देशाला शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील, शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचं असेल तर काय काय केलं पाहिजे, या प्रेरणेतून आपण जे काही कार्यक्रम स्वीकारला तो कार्यक्रम राबवत असताना ॲग्रोव्हिजनच्या मार्फत तो आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। ॲग्रोव्हिजनकडनं जे शक्य झालं ते केलं आणि सरकारमध्ये जे शक्य होतं तेही पण आपण सगळ्यांच्या सहकार्याने केलं। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचं जीवन जर समृद्ध संपन्न करायचं असेल तर आपल्याकडे सिंचनाच्या सुविधा वाढवल्या पाहिजे आणि सिंचनाच्या सुविधा वाढवायच्या असतील तर आपल्याला पाणी जे आहे धावणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, चालायला लावा आणि चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा। जलसंवर्धन असेल, जलशिवाराचा कार्यक्रम आपण घेतला आणि आज विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण जलसिंचनाची कामं घेतलीत आणि मला नक्कीच आनंद आहे की मी रस्त्यामध्ये खूप मोठी मोठी कामं केली आहे। मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे 1 लाख कोटी रुपयाचा जोरात काम सुरू आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काम जर कोणतं झालं असेल तर अकोला, बुलढाणा, वाशिम आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये, विशेषतः बुलढाणासारख्या दुष्काळी भागामध्ये आपण रस्त्याची कामं करत असताना नदी नाले खोलीकरणाचं काम केलं आणि आज मूर्तिजापूरला जी नदी एक प्रकारे मृतप्राय झाली होती ती जिवंत झाली आणि आज जवळपास याच्यावर त्यावेळचे जे चीफ इंजिनियर होते ठेंग, त्यांच्याकडनं आता त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि आपल्या वॉटर मॅनेजमेंटच्या आपल्या या शिबिरामध्ये आपण वर्कशॉपमध्ये त्याचं प्रकाशन पण करणार आहोत। ठेंग साहेबांनी चांगलं काम केलं आणि त्यामार्फत आपण विदर्भातल्या किती वॉटर बॉडीज तयार केल्या, किती ठिकाणी सिंचन उपलब्ध झालं आणि त्या तलावाचे सगळे फोटो काढलेलं असं पूर्ण पुस्तिका उद्या प्रकाशित होणार आहे आणि त्यामुळे विदर्भातल्या अकोला, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आणि वाशिम जिल्ह्यामध्ये तर खूपच चांगलं काम झालं, पण सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याचं काम झालं आणि 170 आम्ही ब्रिज कम बंधारेला मंजुरी दिली। तळेगावपासून आपण जसं इकडे येतो कारंजाकडे तर तळेगावच्या जिथून आपण घाट सुरू होतो नागपूरहून तळेगावपुढे जात असताना तिथे नदीवर मोठा बंधारा बांधला, तिवस्याला बांधला आणि आता एवढं मोठ्या प्रमाणावर हे काम झालं आहे की 170 ब्रिज कम बंधारे आपण बांधतो आहे आणि त्यातला लातूरचा बंधारे जे 3 आहेत, त्यामुळे अशी स्थिती राहील की कितीही पाण्याचं शॉर्टेज पडलं तरी लातूरला आता यानंतर कधीही आपल्याला रेल्वेनी पाणी आणण्याची गरज भासणार नाही, इतकं चांगलं काम पाण्यात झालं। महाराष्ट्र सरकारने पण जलसंवर्धनाचा, जलशिवाराचा कार्यक्रम चांगला राबवला आणि आज मोठ्या प्रमाणावर त्याचा अवेअरनेस निर्माण झाला आणि मी नेहमी सांगतो की आपण जर सिंचन वाढवलं तर शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि म्हणून मला मधल्या काळामध्ये वॉटर रिसोर्सेसचा मंत्री होण्याची संधी मिळाली आणि महाराष्ट्रातली परिस्थिती बघून देवेंद्रजींनी मला विनंती केली आणि मी 40,000 कोटी रुपये महाराष्ट्राला दिले। 50% जास्त जे मध्यम प्रोजेक्ट आहे, जे गेल्या 7-8 वर्षामध्ये जी कामं बंद पडलेली आहे, असे मेजर प्रोजेक्ट आणि मध्यम प्रोजेक्ट करता 20,000 कोटी रुपये, ज्यात महाराष्ट्रातले 26 प्रकल्प घेतले आणि बळीराजा योजनेमध्ये 108 प्रकल्प घेतले जे गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेले आहेत। त्यात अमरावती विभागाला तर केवळ 6,000 कोटी रुपये आपण दिले। अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम या भागाकरता 6,000 कोटी रुपये दिले, ज्यात बुलढाण्यातलं जिगावचं धरण आहे आणि हे सगळं करण्यामागे उद्देश हाच होता
की मी त्यावेळी देवेंद्रजींना नेहमी सांगितलं की विदर्भामधलं सिंचन जर 50% वरती झालं तर विदर्भातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा मला विश्वास आहे. आणि म्हणून ॲग्रोव्हिजनच्या मार्फत आपण अवेअरनेस निर्माण केला, सरकारच्या मार्फत प्रयत्न झाला, भारत सरकारच्या मार्फत प्रयत्न झाला. आणि आता हे सगळे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील त्यामधून नक्कीच विदर्भाचं सिंचन 40-42% वरती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पाण्याच्या क्षेत्रात उत्तम काम झालं. पण केवळ विदर्भातच झालं नाही, कारण काही वेळा हेही जाणं आवश्यक आहे की टेंभू आणि म्हैसाळ हे सांगली सातारा जिल्ह्यातला जो तासगावपासून सोलापूर सातारा आणि सांगलीचा दुष्काळी भाग होता, आटपाडी वगैरे, या सगळ्या भागामध्ये अतिशय वाईट स्थिती होती. आणि कोणाचाही विश्वास बसत नव्हता की टेंभू आणि म्हैसाळ योजना होईल. गेल्या 11 वर्षापासून त्या बंद पडल्या होत्या. आणि यावेळी टेंभू आणि म्हैसाळ योजनाही पूर्ण झाल्या भारत सरकारच्या या पैशातून. आणि मी स्वतः जेव्हा डोळ्यांनी बघितलं की सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात जेव्हा गेलो तेव्हा जे शेतकरी मला भेटायला आले तेव्हा मी हेलिकॉप्टरवरतून पाणी बघितलं होतं. मला कल्पना नव्हती की एवढा परिणाम असेल. जे शेतकरी मला भेटले त्यांना जे पाणी मिळालं त्यातून त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि त्याचं समाधान त्यांनी मला व्यक्त केलं. याचा सगळ्यात मोठा आनंद मिळाला. त्यामुळे आपण पाण्याच्या क्षेत्रात उत्तम काम केलं. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो दुग्धोत्पादनाचा होता. आपण NDDBला नागपूरला आणलं, मदर डेअरीला. अजूनही काम चांगलं झालं आहे पण पुष्कळ करण्याची आवश्यकता आहे. साधारणतः मदर डेअरीच्या माध्यमातून जे काम आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपला प्रयत्न आहे की याच्यात कमीत कमी 25 लाख लिटर दूध पर डे घेतल्या गेलं पाहिजे. पण अजूनपर्यंत मात्र आपल्याला त्याच्यात यश मिळालं नाही, कारण 5 लाख लिटरपर्यंत दूध ते घेतात आहेत. त्यांचे नवीन सेंटर्स वाढवावे आणि मदर डेअरीच्या या दुधाची प्रक्रिया करणारी फॅक्टरी नागपूरला व्हावी म्हणून त्यांना नागपूरच्या मिल्क स्कीमची जागाही पण आपण दिली. सध्या ते दूध आणि ताक तयार करतात आहेत आणि दूध विकतात आहेत. आणि आपण विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मदर डेअरीच्या प्रोडक्टचे विक्री केंद्र काढले. आणि आज मला सांगताना आनंद होतो आहे की आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्याच्या दुधाला मार्केट मिळावं म्हणून मी त्यांना मागे लागलो की तुम्ही संत्र्याची बर्फी तयार करा आणि त्यापासून आपण भारतात नाही जगात ही बर्फी पाठवू आणि ज्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं दूध विकल्या जाईल आणि संत्र्याचा ज्यूसलाही भाव येईल. आणि त्यांनी एवढी चांगली बर्फी तयार केली की आता प्रायोगिक तत्वावर आपण जेवढी तयार करतो ती जवळपास मार्केटमध्ये उपलब्ध होत नाही. त्यामुळे मी आता त्यांना उद्या गिरिराज सिंग येणार आहेत, त्यांना विनंती करणार आहे की मदर डेअरीतर्फे आता हे प्रोसेसिंग करून याचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते सगळं आपण नागपूरला सुरू करा आणि नागपूरवरून जे प्रोडक्ट आहे ते जगात एक्सपोर्ट करा आणि इथला दूध आपण घेतलं पाहिजे असा आग्रह त्यांना करणार आहे. सध्या 5 लाख लिटरपर्यंत झाला, अजून विक्री केंद्र उघडून आपल्याला यात पुढे जायचं आहे. यातली सगळ्यात आनंदाची गोष्ट आपली अचिव्हमेंट आहे आणि ज्याचा फायदा शेतकऱ्यांनी माझं नीट ऐकून घेऊन समजून घ्या. आपले पशुवैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी त्यांना विनंती केली की शक्य झालं तर त्यांचा एखादा स्टॉल जर असेल तर त्यांनी एखादी फिल्म आपल्याला दाखवली तर आपल्या सगळ्यांना लक्षात येईल. आपल्या इथे जी देशी गाय आहे ती जास्तीत जास्त 2-3-4 लिटर दूध देते. आणि म्हणून साहिवाल आणि गीर ही जी देशी वाण आहे त्याच्या ज्या नंदीच्या म्हणजे सांडाच्या आईचं दूध हे 50 लिटर आहे, 40 ते 45, 50, 60 लिटर आहे. तिचा जो नंदी असेल त्याचं सिमेन्स त्याचा उपयोग करून आपण यासंबंधी अत्याधुनिक लॅबॉरेटरी नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात आपण उघडण्याची मागणी केली. त्याला मंजुरी मिळाली आणि आता ही लॅबॉरेटरी आपली सुरू झालेली आहे. त्यांनी काम सुरू केलं, मी त्यांना धन्यवाद देईन. आणि त्यांनी आता आपल्याला 2-3 लिटरच्या गाईला जर आपण देशी नंदीचं हे सिमेन्स टाकलं तर येणारी जी गोरी आहे दुधाची ती 25 लिटर 30 लिटरची होणार आहे. आणि मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी या प्रयोगातून त्यांनी काही 14-15 प्रयोग यशस्वी केले. दिवे साहेब इथे उपस्थित आहेत, आहे उभेरा. दिवे साहेबांच्याकडे गाईला या सिस्टीममधून 2 गोऱ्या त्यांच्याकडे जन्माला आल्या आणि आज प्रयोग यशस्वी झालेला आहे. म्हणजे आता जे आहेत त्यांनी तो केलेला आहे आणि ते यशस्वी झालेला आहे.
आणि आता या टेक्नॉलॉजी जी आपण पशुवैद्यकीय विद्यापीठात आणलेली आहे, त्याच्यानंतर आता पुढे असं होणार आहे, बेटी बचावसारखा आपला कार्यक्रम आहे की गाईला 90% गोरीच होईल, गोरा होणार नाही, आणि तेही दुधाची होईल, आणि तेही झालेलं आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय युनिव्हर्सिटीमध्ये ही जी लॅबॉरेटरी आली आणि हे जे तंत्रज्ञान आलेलं आहे, हे तंत्रज्ञान महाराष्ट्रातल्या सरकारी वेटरनरी हॉस्पिटलच्या मार्फत सगळ्या जिल्ह्यात आणि गरीबातल्या गरीब शेतकरी आदिवासी आहेत त्यांच्यापर्यंत जर गेलं आणि प्रत्येकाच्या घरी 22-22, 20-20 लिटर देणारी गाय तयार झाली, तर एक गाय, एक कडुलिंबाचं झाड आणि एक परिवार आपला सगळ्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो. त्यामुळे आज मला आनंद आहे की आपल्या या ॲग्रोव्हिजनच्या आपण सातत्याने बोलत होतो, त्याचं प्रत्यक्षातलं हेही काम या ठिकाणी झालेलं आहे. विशेषतः आपण आपल्या संत्र्यावर प्रयत्न केला. श्रीधरराव ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्यांनी ते प्रकल्पही चालवायला घेतला आणि आपण मोठ्या प्रमाणात संत्र्याची कलम पण आपल्या इथल्या ऑरेंज रिसर्च इन्स्टिट्यूटने तयार केली, तेही लावलं. पण अजूनपर्यंत आपल्याला याच्यात थोडं यश मिळालं, पण जेवढं यश मिळालं पाहिजे तेवढं काही मिळालं नाही. रामदेव बाबांनी या ठिकाणी मोठा प्रकल्प टाकलेला आहे. 5,000 कोटीची गुंतवणूक त्यांनी मिहानमध्ये केलेली आहे आणि परवाच ते माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं की एखाद महिन्यात प्रकल्प सुरू करू. विशेषतः त्यांना एवढी संत्री लागणार आहे आणि आज आपल्याकडे तेवढं संत्र्याचं उत्पादन नाही आहे, आणि म्हणून आज याच्यात देखील संत्र्याचे निर्यात करण्याचं जे आपलं स्वप्न होतं ते मात्र अजूनपर्यंत जसं पाहिजे तसं काही पूर्ण होऊ शकलं नाही. आणि यातलं कारण म्हणजे संत्रा, मोसंबी आणि निंबू याच्यामध्ये आपण जो संत्रा तयार करतो आहे त्याची क्वालिटी जी आहे, एका प्रकारची उत्तम संत्रा जी जगात आहे ती क्वालिटी अजून आपल्या इथल्या संत्रा उत्पादकांना काही प्रमाणात ते यशस्वी झाले, पण संत्र्याची क्वालिटी, त्याचं वाण आपण योग्य करणार नाही तोपर्यंत एक्सपोर्ट मार्केट मिळू शकत नाही. आणि म्हणून आपण संत्र्यामध्ये पण श्रीधररावनी चांगले प्रयत्न केलेत आणि आपण संत्र्यामध्ये पण चांगलं काम झालेलं आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी बांबूचे तुम्ही बघता, मी सतत बोलत होतो आणि मला थोडी कधी या गोष्टीची अडचण होते की मी जेव्हा दिल्लीत बोलतो तर लोक मला ओळखतात म्हणून बरं ते असे वेडा आहे का मी असं माझ्यासारखं पाहतात. आता मी एक ड्रीम प्रोजेक्ट केला आहे, तो म्हणजे बांबू लावायचा आणि बांबूतून तेल काढायचं. आणि हा प्रोजेक्ट निरीला दिलेला आहे, त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि मला सांगितलं आहे की बरंचसं काम झालेलं आहे. 1 टन बांबूपासून 33% तेल निघतं आणि त्या तेलापासून आपण विमानं चालणारं इंधन विदर्भात तयार करायचं माझं स्वप्न आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की मागच्या 26 जानेवारीला जट्रोफाच्या तेलामधून हवाई इंधन तयार करून आपल्या एअरफोर्सचे हेलिकॉप्टर आणि फायटर जेट 100% रतनजोत, मोह, साल, करंज, टोळी, जट्रोफा. मी आता झारखंडमधल्या एका गावातून आलो, तिथे टोळी आपलं महुआ सहज उपलब्ध आहे आणि आपल्या PKBचे व्हाईस चान्सलर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मला त्यांना विनंती करायची आहे की गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अमरावतीतला मेळघाट भाग, यवतमाळमधला या सगळ्या आदिवासी आणि जंगल भागामध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून रतनजोत, मोह, साल, करंज, टोळी, जट्रोफा आणि बांबू हे जर उत्पादन वाढवलं तर आपण देशात 40,000 कोटी रुपयाचं हवाई इंधन इम्पोर्ट करतो. आणि आपलं हे जे जट्रोफाचं किंवा नॉन एडिबल ऑइल सीडचं हवाई इंधन आहे, ॲव्हिएशन फ्युएल, हे इम्पोर्टेड फ्युएलपेक्षा स्वस्त आहे. ते 70 रुपये किलो पर लिटर पण गेलं, हे 42 रुपये लिटर आहे. आणि आपण जगात एक्सपोर्ट करू तर आपल्या यामुळे सगळ्या आदिवासी भागातलं चित्र बदलणार आहे. आणि म्हणून आज निरीचा जो प्रोजेक्ट चालू आहे त्याचे लवकरच रिपोर्ट मिळतील आणि आपल्या धुऱ्यावर आपण बांबू लावला, सगळीकडे जर लावला तर मला विश्वास आहे की बांबू हे आपल्या इन्कमचं सगळ्यात मोठं सोर्स होऊ शकतं. आपण या सगळ्या गोष्टी का बरं करून आलो आहे? काही आपल्याला मुद्दामून काहीतरी खास सुटली म्हणून नाही करत आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की गहू, तांदूळ, ज्वारी, मका आणि कापूस आणि सोयाबीन हे लावून शेतकऱ्याचं भविष्य बदलू शकते याच्यावर माझा तरी विश्वास नाही. आणि म्हणून आपण कर्जबाजारी होतो आहे. कापसामध्ये कधी भाव असतो कधी नसतो. गहू, तांदूळ सरप्लस आहे. परवा कॅबिनेटमध्ये कांदा आयात करायचा निर्णय झाला, मला वाईट वाटलं. काल मी मिटिंग घेतली.
आणि आज मी त्यांना सांगितलं की आपण आयात करायची वेळ का आली. पहिल्यांदा आपल्या देशामध्ये ज्यावेळी 2 रुपये किलो, आज कांद्याचा भाव आपल्या इथे 70 रुपये 80 रुपये किलो झाला, पण ज्यावेळी 50 पैसे किलो आणि 1 रुपया किलो आणि 2 रुपये किलो कांदा लोक फेकतात रस्त्यावर, कांदा आणि टमाटर, तेव्हा कांदा टमाटर स्टोरेज करण्याची आपल्याकडे व्यवस्था नाही आहे. त्यामुळे आपल्या कृषी विद्यापीठाने आता OEF म्हणून टेक्नॉलॉजी आहे, IF, त्याच्यामधून आपण भाज्या एक्सपोर्ट करू शकतो. 1 वर्ष भाजी ताजी राहू शकते. कारंजाजवळचं एक प्रोजेक्ट आहे, सारा आणि हसन, त्यांच्या ते जरा अडचणीत आलं, त्याला आता आम्ही मदत केली आणि 30 कंटेनर भाज्या आपण आता एक्सपोर्ट करतो. तेव्हा आता आपल्या विदर्भामध्ये भाजीपाला जसा आपण अन्नधान्य स्टोरेजचं करतो आहे, तसं भाजीपाला, कांदा आणि टमाटर देखील स्टोरेज करण्याचं आपल्याला समाधान शोधलं पाहिजे. आणि हे शेतकऱ्यांकरता विशेष रूपाने आवश्यक आहे. आणि गहू तांदूळ सरप्लस असल्यामुळे त्याला भाव वाढत नाही, खताच्या औषधाच्या किमती वाढतात आहेत आणि त्यामुळे एकरी गहू कमवल्यावर शेतकऱ्याला काही पैसे मिळत नाही. मधल्या काळामध्ये आपण अजून एक की आज या ठिकाणी आपण विदर्भातल्या शेतकऱ्यांनी पेट्रोल डिझेलचा पर्याय आणावा असं मी सांगितलं आणि शेवटी कोणीच प्रयत्न करत नाही. मी स्वतःच सांगितलं की आपण हे करू. आणि मला आज अतिशय आनंद आहे की TVS म्हणून जी स्कूटर कंपनी, जशी आपल्याकडे बजाज कंपनी आहे त्याच्याहीपेक्षा मोठी कंपनी आहे, त्याच्या मालकाला आणि बजाज स्कूटरच्या मालकांना, दोघाही MDंना एकदा मी सांगितलं, कारण मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, की तुम्ही इथेनॉलवर चालणाऱ्या आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बाईक आणि ऑटो रिक्षा तयार केल्या नाही तर तुम्ही माझ्याकडे एकही कामाकरता यायचं नाही. आणि मला आनंद आहे की शेतकऱ्यांनी तयार केलेल्या 100% इथेनॉलवर आता TVS कंपनीने बाईक तयार केली. मी ती दिल्लीत लॉन्च केली आणि ती बाईक आता आपल्या इथे आलेली आहे, या प्रदर्शनात आहे. आणि आता विदर्भात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलचे पंप आपण सुरू करायचं ठरवलेलं आहे. आणि आपण आता सगळ्यांनी पेट्रोलची बाईक, पेट्रोलचा भाव 80-85 रुपये लिटर, इथेनॉलचा भाव 50 रुपये 52 रुपये लिटर. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी आता इथेनॉलवरची बाईक वापरली पाहिजे. आणि एवढ्यावर आपण थांबलो नाही तर तणसापासून आणि नेपियर ग्रासपासून आपण आता बायो CNG करायचं प्रोजेक्ट हातात घेतला. आज नागपूर महानगरपालिकेचं टॉयलेटचं पाणी आम्ही विकायचं ठरवलं तेव्हा लोक हसत होते. काल मला कमिशनरने सांगितलं की आता आपला इन्कम टॉयलेटचं घाण पाणी विकून 300 कोटी रुपये झाला वर्षाचं. आणि हे पाणी बावनकुळे साहेब आपल्या कोराडी, खापरखेडा आणि आता मौद्याच्या पॉवर प्रोजेक्ट करता जाणार आहे. त्यामुळे यातून आपल्याला त्या पाण्यापासून मिथेन काढणं आणि फ्रूट, व्हेजिटेबल आणि मटण मच्छी मार्केटच्या वेस्टमध्ये बायोगॅसवरून त्यातून मिथेन काढणं आणि त्यातून CO2 वेगळा करून बायो CNG तयार करणं, त्याचे मदर स्टेशन तयार करणं, हे काम हातात घेतलं का महानगरपालिकेने. आणि आता आपण कामठी रोडवर, आपलं कामठी रिंग रोडवर याचं मदर स्टेशनचं उद्घाटन मी केलं. आता एक खापरीला आणि वाडीला मदर स्टेशन सुरू होत आहे. आणि मला आज सांगताना आनंद होतो आहे की नागपूर महानगरपालिकेच्या 80 बसेस या बायो CNGवर कन्वर्ट झालेल्या आहे. आणि मेघे साहेबांच्या संस्थेत देखील आता 10 बसेस कन्वर्ट झालेल्या आहेत, स्कूल बसेस रायसोनींच्याही झाल्या आहेत. आणि येणाऱ्या काळात या वर्षभरात नागपूरमध्ये कमीत कमी 5000 बसेस या बायो CNGवर कन्वर्ट झाल्या तर नागपूर महानगरपालिकेचा घाटाच वर्षाचा 60 कोटींनी कमी होणार आहे. म्हणजे इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह आणि पोल्युशन फ्री असं नवीन इंधन तयार आपण करतो आहे. आणि म्हणून अजून एक ॲग्रोव्हिजनचं चॅलेंज भविष्यातलं आहे, जे आपण म्हणतो ते कठीणच आहे सगळी कामं, पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने होत आहे, की भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या 6 जिल्ह्यांना आपण डिझेल मुक्त करावं. आणि या 6 जिल्ह्यातले आदिवासी शेतकरी हे पेट्रोल डिझेलचा पर्याय देतील आणि त्याच्या आधारावर आपले ट्रक, आपल्या बसेस, आपल्या ट्रॅक्टर, आपल्या स्कूटर, आपल्या कार चालतील. आणि हे पंप शेतकऱ्यांच्या मुलांचे राहतील आणि आपलं इम्पोर्ट वाचेल, पोल्युशन कमी होईल. आणि तुम्हाला एवढंच सांगतो की एका कार मालकाने पेट्रोलच्या ऐवजी जर CNG वापरला किंवा इथेनॉल वापरलं तर त्याची महिन्याची बचत 50 ते 60% आहे. म्हणजे हे कोणी एहसान करणार नाही आहे आणि प्रदूषण होणार नाही आहे, कार्बन डायऑक्साईड येणार नाही आहे आणि त्यामुळे मेंटेनन्सची कॉस्ट कमी होणार आहे. त्यामुळे यामुळे सगळ्यांचाच फायदा आहे. आणि आता हाही प्रकल्प जवळपास सुरू झालेला आहे
आणि येत्या वर्षभरात त्याला चांगलं स्वरूप प्राप्त होईल, हेही पण आपलं यशस्वी झालेलं आहे. आपल्या इथल्या साखर कारखाने 22 कारखान्यांनी दिवाळं पिटलं आणि म्हणून आपण ठरवलं की विदर्भातल्या शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात लोक समृद्ध झाले कारण साखर कारखाने निघाले. आपण त्यांची कॉपी करत इथे कारखाने उघडले. अडचणी आल्या, बाहेर संकटं आली, पण आज मला आनंद आहे, आनंदराव राऊत आमच्या इथे आहे उपस्थित, आपल्याकडेही आता एकरी 100 टन पेक्षा जास्त ऊस पिकवणारे शेतकरी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातले आपल्या नागपूर, वर्धा जिल्ह्यात तयार झाले, भंडारा जिल्ह्यात तयार झाले. ही सगळ्यात आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. आणि आता काय का शेतकऱ्याला 64 लाख रुपयाचा ऊस झाला, कोणाला 50 लाखाचा ऊस झाला. तर सगळे शेतकरी जेवढे ऊस लावतात ते आता लखोपती झाले, कारण कोणी 2 लाख, 5 लाख, 10 लाख असं उत्पन्न मिळायला लागलं. आणि आज खऱ्या अर्थाने आपण साखर कारखानदारी अडचणी आहे, आव्हानं आहेत, लॉसेस आहेत. आम्हाला 3 कारखाना मिळून दरवर्षी 15 ते 20 कोटी रुपयाचं नुकसान आहे. पण शेतकऱ्याच्या प्रेमाकरता आपण हे चालवून इथेनॉल करतो, बाकी करतो, पण त्यातून त्याचंही आता यशस्वी झालेलं आहे. आणि ऊसाची लागवड वाढली आहे, त्यामुळे ऊसाची जी कार्यशाळा आपली आहे त्याला शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देतात. आणि त्यातून आपण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्याकरता ॲग्रोव्हिजननी ऊस उत्पादकांना जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या इथला ऊस उत्पादक आता चांगलं प्रोडक्शन काढायला लागला. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याबद्दल नक्कीच ॲग्रोव्हिजनचे आभार शेतकरी मानतील. आज आपल्या इथे विदर्भामध्ये हे जे सगळे प्रयोग करत असताना सीडबद्दल, फर्टिलायझरबद्दल, ऑर्गॅनिक शेतीबद्दल आपण अनेक प्रयोग करतो आहोत. मला आनंद आहे, आपले कलेक्टर ठाकरे साहेब ते आता आपली कोणती संस्था, भानामती ना काय, वनामती, ते वनामती संस्थेचे प्रमुख आहेत. तर त्यांची बदली झाली मध्ये आणि त्यांनी सांगितलं की मला माझ्या आयुष्यात ऑर्गॅनिक शेतीकरता काम करायचं आहे साहेब, या ठिकाणी मी राहिलो तर मला हे काम करायचं आहे. मी त्यांना सांगितलं, ताबडतोब मी चीफ सेक्रेटरी आणि मुख्यमंत्री फोन यांची बदली कॅन्सल केली आणि आता वनामतीतर्फे त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग करता मोठा इंटरेस्ट घ्यायचं ठरवलेलं आहे. ते कलेक्टरही आहे आणि आता कमिशनर आहे. नागपूर महानगरपालिकेने मागच्या बजेटमध्ये ऑर्गॅनिक भाजीपाल्याकरता महानगरपालिकेची जागा उपलब्ध करण्याचं देखील मान्य केलेलं आहे. मान्य महापौर नंदाताई जेव्हा होत्या तेव्हा त्यांनी ते घोषित केलं. स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनने आपल्या बजेटमध्ये आणलं. आता संदीप जोशींच्या सहकार्याने, ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शन, ॲग्रोव्हिजनमध्ये ही जी आपली ऑर्गॅनिक फार्मिंगची चळवळ आहे की याच्यामध्ये आपण त्या सीताफळाचं एवढं कौतुक करतो पाटील साहेबांच्या, की ते सीताफळ आता खरं म्हणजे एवढं लागवड केली पाहिजे की त्याला एवढी किंमत आहे, कारण ते अमृत पाण्यावर आहे. आणि अमृत पाण्यावर असणारं सीताफळ, त्याची चव, त्याची प्रोडक्टिव्हिटी केवढी चांगली आहे. त्यामुळे ऑर्गॅनिक शेतीचं यवतमाळ जिल्ह्यात चांगले प्रयोग झाले आणि आता विशेषतः आपल्या इकडे होत आहेत. आणि यातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होऊन त्याला याची माहिती मिळते आहे आणि यातूनही आपण याचंही मार्गदर्शन इथे ठेवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतीचं यांत्रिकीकरण झालं पाहिजे. आपल्याला शेतीचं यांत्रिकीकरण करण्याकरता वेगवेगळे इक्विपमेंट, केवळ ट्रॅक्टरच नाही तर वेगवेगळे इक्विपमेंट जे आहेत त्या बाबतीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजनी काही रिसर्च केलं, काही आपल्या ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूशननी केलेलं आहे. यातलं नवीन नवीन तंत्रज्ञान आणि विशेषतः ज्या कंपनीज आहेत मोठ्या मोठ्या त्यांच्या बाबतीत असणारे सगळी टेक्नॉलॉजी आपल्या शेतकऱ्यांना माहिती व्हावी, त्यांनाही आपण या ठिकाणी बोलवतो. मागच्या वर्षी आपण या ठिकाणी प्राण्यांचं देखील आपण प्रदर्शन बोलवतो, यावर्षी नाही आहे ना, आहे. त्यामुळे आपल्या इथे आपण ते मोठ्या मोठ्या म्हशी, गाई कशा तयार झाल्या, पोल्ट्री कशी तयार झाली, या सगळ्याचं या ठिकाणी मार्गदर्शन आहे. यावेळी जे आपण वर्कशॉप घेणार आहोत त्यामध्ये मी यावेळी असं विनंती केली, कारण मनकर साहेब मला म्हणाले की आपण बसेस लावल्या पाहिजे. तर मी सांगितलं हे फुकटाचं काम बिलकुल नाही करायचं. आणि तुम्ही लक्षात ठेवा, हे काही आम्ही हे जे काम केलं हे तुमच्या सगळ्यांच्या विकासाकरता आहे. तेव्हा तुम्ही आता हे बघण्याकरता आलं पाहिजे आणि त्यामुळे तुम्हाला स्वस्तात स्वस्त कसं इथे बघता येईल याकरता आम्ही जरूर प्रयत्न करू. पण आम्ही आपल्याकडनं काही फुकटात देणार नाही आणि देण्याची गरज नाही. ज्याला यायचं आहे ते या, नाही असेल त्यांनी नका येऊ, तुमची इच्छा. पण हे आपल्या विकासाचं आहे आणि त्यामुळे आज इथे खूप आमदार उपस्थित आहेत, खासदार उपस्थित आहेत. माझी त्यांना विनंती आहे आणि अनेक शेतीच्या क्षेत्रात काम करणारी सगळी मंडळी आहेत. आपले कृषी मंत्री, ऊर्जा मंत्री जे आता आजपर्यंत ते उपस्थित आहेत.
सगळे आपापल्या परीने आपल्या क्षेत्रात काम करत आहेत. माझी या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या इथले प्रगतिशील चांगले शेतकरी, तरुण शेतकरी, आग्रह करून त्यांना तुम्ही ॲग्रोव्हिजनचं निमंत्रण द्या आणि या 4 दिवसात ते सगळे येतील. सीडपासून फर्टिलायझरपासून सगळ्या ज्या आपल्या या ठिकाणी अनेक वर्कशॉप आहेत त्यात भाग घेतील आणि त्याप्रमाणे ते आपला विकास करतील. जसं पाशा पटेलने सांगितलं की बियर तयार केली आहे, 50,000 होते. आता बियर म्हणजे दारू नाही आहे पाशाची, का संकोच करू नका. वाईन बियर नाही, वाईन तयार केलेली आहे. आणि ही वाईन जी आहे, आता मी MSMEचा मंत्री आहे. खादी, ग्रामोद्योग, कुटीर उद्योग, लघु उद्योग, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हे सगळं माझ्याकडे आहे. पार्लेवार साहेब आहे का इथं? हे आहे इथे उपसंचालक आमचे उपस्थित. आता मी मंत्री असतानाही तुम्ही जर याचा फायदा घेणार नाही तर केव्हा घेणार हा फायदा? आपल्या कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग जे असतील त्याच्याबद्दल यांना भेटा. आपण 13 सोलर क्लस्टर मंजूर केलेले आहेत. राहुल ठाकरे पण एक टाकतोय त्यातला. याच्यामध्ये 2,500 सोलर चरखे आहेत. आणि मी सांगितलं की CSR जवळ बहुतेक ते छोटं जिनिंग प्रेसिंगही आहे, तेही जोडा आणि त्यातून वस्त्र सूत निघेल, कपड्याचं वेविंग होईल, रेडीमेड गारमेंट तयार होतील महिला पुरुषांचे आणि एक्सपोर्ट होईल. एका प्रकल्पात 4,000 लोकांना काम मिळेल. आणि हे प्रकल्प कुठेही जिल्हास्थानी किंवा मोठ्या शहरात नाही तर आष्टीसारख्या किंवा यवतमाळ जिल्ह्यातली घाटंजी टाईप जसे तहसील आहे, जेवढ्या कापूस उत्पादक तहसीली आहेत त्या सर्व तहसीलीमध्ये कॉटन टू कपडा आणि एक्सपोर्ट असे 13 प्रकल्प आता मंजूर झालेले आहेत. 40 कोटीचा एक प्रकल्प आहे, 20 कोटी सबसिडी आहे, 10 कोटी रुपये त्याला आणायचे आणि 10 कोटी रुपये बँकेचं कर्ज आहे. हे 40 कोटीचे क्लस्टर 13 मंजूर झाले. माझी इच्छा आहे की विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कापूस उत्पादक तालुक्यामध्ये जर हा एक प्रकल्प झाला तर 5,000 लोकांना ग्रामीण भागात रोजगार मिळणार आहे. आणि म्हणून या संदर्भात आपण कापसावरचं प्रक्रिया करणं, आपण सोयाबीनची केक निघते त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग, त्याचबरोबर संत्र्यापासून आपण वाईन तयार केले त्याच्यासारखे संत्र, जांभूळ, करवंद हे सगळं आता तंत्रज्ञान आहे. आणि आपल्या तरुण मुलांनी पुढे येऊन जर यातलं चांगलं क्वालिटी प्रॉडक्ट तयार केलं तर आपल्याला सगळ्यांना रोजगार मिळणार आहे. आपली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर होणार आहे. त्यामुळे बावनकुळे साहेबांनी आपल्या इथे जेव्हा ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी काम केलं, मी त्यांचं नेहमी नाव घेतो की त्यांनी 5 लाख शेतकऱ्यांना विजेच्या पंपाचे कनेक्शन वेटिंग लिस्टवर होते. मी विरोधी पक्षनेता दरवेळेला प्रश्न विचारायचो, पण मिळत नव्हतं. आज त्यांनी पूर्णपणे वेटिंग लिस्ट जवळपास नाहीशी केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला आता विजेचे पंप मिळाले, सिंचनाच्या सुविधा वाढल्या, आपण ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज करता लोन द्यायला तयार आहोत. आपण आता बायोफ्युएलच्या क्षेत्रात यशस्वी प्रयोग केले. आपण कापसापासून प्रक्रिया व्हॅल्यू ॲडिशन हे कृषी क्षेत्रात व्हावं याच्या योजना आणल्या. आणि काल तर मी आपल्या बंगलोरची जी एक भारत सरकारची फूड टेक्नॉलॉजीची मोठी इन्स्टिट्यूट आहे त्या CFTR त्यांना काल मी एक टेक्नॉलॉजी अप्रूव्ह केली की आपण जे मध तयार करतो हनी, आता आपण हनीवर 10 पटींनी बजेट वाढवून दिलं. आणि या संस्थेने जसं साखरेचे क्यूब बनतात तसे मधाचे क्यूब तयार केले. आणि आता गडचिरोलीपासून, वर्ध्यापासून आपल्या शेतकऱ्यांनी, परवा मी हरियाणात गेलो होतो, त्यांनी मध इकट्ठा केलं. तिथे काही जंगल नाही आहे. तर त्यांनी मला सांगितलं की मध घेतल्यामुळे आमचं ॲग्रिकल्चरचं उत्पन्न 20% वाढलं. म्हणजे मध तर फायदा आहे, शिवाय उत्पन्न वाढतं. आणि हनी आपण आता मधावर कॉन्सन्ट्रेट केला आहे. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा या सगळ्या जिल्ह्यामध्ये आता खादी ग्रामोद्योगला एजन्सी अपॉइंट केलेलं आहे. आपण त्याचे क्लस्टर तयार करतो आहे. आणि त्याच्यामार्फत आता आपल्याला हे जर हनीचे जे क्यूब तयार झाले तर साखरेच्या ऐवजी जर मध वापरलं गेलं तर लाखो आदिवासींचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. आपण कुंभार समाज आहे आपले, त्यांना ते इक्विपमेंट वाटले. आणि काल पियुष गोयलांनी मग एका झटक्यात सांगितलं 2 तासात ऑर्डर काढला. आपण 400 रेल्वे स्टेशनवर आता चहा जो आहे तो आता प्लॅस्टिकच्या किंवा कागदाच्या कपमधून नाही तर तो आता मातीच्या कुल्हडमधूनच द्यावा लागेल असं मॅन्डेटरी केलेलं आहे. त्यामुळे कुंभारांनाही काम मिळालं.
अगरबत्तीमध्ये आपल्या देशामध्ये आपल्याकडे 4,000 कोटी रुपयाच्या अगरबत्तीच्या काड्यापासून सगळ्या चमचे देखील, मला आमच्या सेक्रेटरीने सांगितलं की बांबूपासून तयार होणारे चमचे पण येऊन राहिलेत. तर मी म्हटलं हिंदुस्थानमध्ये चमच्यांची एवढी कमी आहे का की ते आपल्याला चायनातून आणावे लागतात. मी लगोलाग 30% ड्युटी वाढवली आणि आता अगरबत्तीच्या काड्या वगैरे सगळ्या 25 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. आणि आपला गडचिरोली जिल्हा, नागपूर या ठिकाणी सुलेखाताईंना माझी विनंती आहे, त्या महिलांकरता काम करतात. तुम्ही अगरबत्तीच्या काड्या तयार करणारा क्लस्टर तयार करा. मी तुम्हाला MSCBमधून ते सांगतो. हां, पार्लेवाल्यांना सांगतो प्रोजेक्ट तयार करायला आणि सगळ्या महिलांना काम द्या. आणि अरुणाचलमध्ये एवढे सुंदर आहे, आता बांबूची बॉटल आलेली आहे पाणी ठेवायला, बिस्लेरी वगैरे बांबूची बॉटल, मातीची बॉटल आपण आणलेली आहे, कुंभारांनी तयार केली, सुंदर 5 स्टार हॉटेलमध्ये चालायला लागली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या इथले लोहार असतील, वाढई असतील, कुंभार असतील किंवा ग्रामीण भागातल्या आपल्या शोषित पीडित समाजातल्या महिला असतील, त्यांना आपण रोजगार देण्याकरता कोणते उपक्रम आणू शकतो त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून आज या प्रदर्शनामध्ये तुम्हाला नवीन नवीन व्हर्टिकल फार्मिंग आहे, ऑर्गॅनिक फार्मिंगची माहिती आहे, रिन्युएबल एनर्जीची आहे, नेट शेड आणि पॉली हाऊसचे स्टॉल आहेत, डेअरी उत्पादनाचा आहे, पशुसंवर्धन खास दालन आहे, प्रधानमंत्री आणि भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या योजनांची माहिती आहे. आणि या सगळ्या याद्यामध्ये माझे आपल्याला आपण 20 यशोगाथा, सक्सेस स्टोरी, त्याच्यामध्ये लिंबू, करवंद, शेवगा, आता शेवगाच्या शेंगा ज्या आहेत त्याची पण आपण काय त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण मोरिंगा, आमचे गिरिराज सिंग उद्या येणार आहे आणि मला आनंद आहे की आता कोरियामध्ये आपण मोरिंगा पावडर एक्सपोर्ट करण्याचे बी काम मिळालेलं आहे. त्यामुळे आपण या नवीन नवीन क्षेत्रामध्ये पूरक धंद्यामध्ये शेतकऱ्या जर गेले तर त्याला सपोर्ट मिळणार आहे, शेतकऱ्याची प्रगती होणार आहे, दरडोई उत्पन्न वाढणार आहे, ॲग्रिकल्चर कृषी विकासाचा दर वाढणार आहे, रोजगाराची निर्मिती होणार आहे. आणि गडचिरोलीसारख्या, सिरोंचा, एटापल्ली, अहेरीसारख्या भागामध्ये आपल्या तिथले आदिवासी जे आहेत, जे गरीब आहेत, तिथपर्यंत आपलं हे विकासाची यात्रा आपल्याला पोचवायची आहे. त्यामुळे जेवढे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत, काही आदिवासी भागातले आहेत, आपले आदिवासी मंत्री जे होते ते या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे प्रमुख लोक उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की जसं आपण विदर्भाकरता, महाराष्ट्राकरता, देशाकरता एक ॲग्रो व्हिजन तयार केली, तशी तुम्ही आता तुमच्या विधानसभा क्षेत्राकरता, जिल्ह्याकरता तयार करा. आणि हे सगळे आता मी अर्ध्या ह्याच्यात तर मी तुम्हाला भारत सरकारकडून सगळी मदत करायला तयार आहे. MSCBमध्ये सगळे उद्योग आहेत, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला लोन मिळवून देतो. आपल्या गडचिरोलीचे खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये सरकारी स्तरावर आपण प्रयत्न केले, आपण इंडिव्हिज्युअल स्तरावर लोकांना मदत केली आणि ॲग्रो व्हिजनच्या मार्फत शेतकऱ्यांचं संशोधन, प्रशिक्षण, रिसर्च आणि विकास यासंबंधीची त्यांना आपण माहिती दिली. आणि हे सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे. पण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, यू कॅन टेक हॉर्सेस अप टू द वॉटर, यू कॅनॉट मेक द मॅन्डेटरी टू ड्रिंक द वॉटर. त्यामुळे घोड्यांना पाण्यापर्यंत नेणं शक्य आहे, पाणी पाजणं काही शक्य नाही आहे जबरदस्तीने. आता एवढ्या सगळ्या उपक्रमाचा, योजनांचा, विज्ञानाचा, तंत्रविज्ञानांचा फायदा जर आपला शेतकरी घेणार नसेल आणि तो जर इथे येऊन आपल्याकरता हे नॉलेज अपग्रेड करून आपल्या जीवनात त्याची अंमलबजावणी करणार नाही, तर त्याची गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी कशी दूर होणार. आणि म्हणून मी जे माझ्या भाषणात सांगितलं ते फारच कमी, अजून बऱ्याच गोष्टी इथे आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता, ग्रामीण भागामध्ये नवीन रोजगार निर्माण करण्याकरता, आपल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून, शेतकरी कर्जमुक्त व्हावे, आपल्या इथला माल एक्सपोर्ट व्हावा, म्हणजे प्रॉन्सपासून तर फिशिंग सगळ्या गोष्टीपासून त्याला डॉलरमध्ये त्याचं उत्पन्न वाढावं आणि आपली गावं सुखी, समृद्ध, संपन्न व्हावी आणि गावातल्या माणसाला शहरात नोकरी करण्याकरता येण्याची गरज पडू नये, असा देश, असा समाज, असा विदर्भ, असा जिल्हा, असा आपला मतदारसंघ आपण सगळ्यांनी तयार करण्याचं आव्हान स्वीकारलं आणि आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर नक्कीच येणाऱ्या काळात हे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. चित्र बदलतं आहे, संशोधन होतं आहे, नवीन नवीन लोक अनेक उपक्रम चालवतात आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या मागे आपण शक्तिनिशी उभे आहोत. काळ बदलत आहे,
पण थोडी गती आता स्पीड अजून वाढवण्याची गरज आहे. ॲग्रोव्हिजनच्या या 10 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना या उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही केला. केवळ माझ्या एकट्याच्या प्रयत्नामुळे काही हे शक्य झालं नाही. या ठिकाणी गिरीश भाऊ आहे, रवीजी आहे, डॉक्टर माई आहेत, रमेश मानकर आहेत, दत्ताभाऊ आहे, सगळे सुलेखाताई, आपण सगळ्यांना बोलवतो, आपण सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतो, आपण सगळ्या संस्थांना बोलवतो, आपण सगळ्या पक्षाच्या आमदारांना बोलवतो. या ठिकाणी कुठलंही राजकारण नाही, सगळ्यांकरता दरवाजे उघडे आहेत. जो जो शेतकरी असेल, ज्याला ज्याला आपलं जीवन बदलवायचं असेल, समृद्ध करायचं असेल, संपन्न करायचं असेल, हे ज्ञानाचं जे ज्ञान आहे हे त्याच्यापर्यंत पोहोचलं कसं पोहोचता येईल याच भावनेतून आपण सगळ्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. आज ही सक्सेस स्टोरी होते. मला आनंद आहे की ही नक्कीच सक्सेस स्टोरी झालेली आहे, पण मला अजून पूर्ण समाधान नाही आहे. ज्या दिवशी विदर्भातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्या दिवशी आपलं टार्गेट पूर्ण झालं, उद्दिष्ट पूर्ण झालं असं मी म्हणेन. आणि म्हणून सरकारी स्तरावर, राज्य आणि भारत सरकार दोन्ही मिळून, जिल्हा परिषद स्तरावर, सर्व विभागाच्या स्तरावर, NGOज असतील, संघटना असतील त्यांच्या स्तरावर, जे काम करणारे निरनिराळ्या पक्षाच्या विचाराचे कोणी असो, जे सगळे कार्यकर्ते काम करत आहेत त्यांच्या भरोशावर आपण सगळ्यांना मिळून आपल्याकडे जो अंधकार आहे थोडासा, ज्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, कर्जबाजारी पण आहे, बेरोजगारी आहे, ज्यामुळे जनता त्रस्त आहे, या सगळ्या समस्यावर मात करण्याचा उपाय म्हणजे नॉलेज आहे. नॉलेजचा अर्थ आहे तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च. आणि त्या कन्व्हर्शन ऑफ हे नॉलेज जे आहे, कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इंटू वेल्थ, हे आपलं भविष्य आहे. कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इंटू वेल्थ. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे वेस्ट आहे, बायोमास आहे, आपला कचरा आहे, त्याच्यावरही आपल्याला तणसापासूनही आपल्याला बायोसीएनजी तयार करायचा आहे. म्हणजे आपण दोन्ही बाजूनी आपल्याला सगळ्याचा उपयोग करून आपली गावं, आपला जिल्हा, आपला सगळा भाग, आपला शेतकरी हा समृद्ध संपन्न करायचा आहे. आणि हे आपल्या सगळ्यांच्या हजारो लाखो लोकांच्या सहकार्याशिवाय शक्य होणार नाही. आणि म्हणून आज हे जे काही ॲग्रोव्हिजनची सुरुवात होते आहे, हे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या विकासाकरता होणारं हे आपल्या सगळ्यांनी सुरू केलेला इनिशिएटिव्ह आहे. मीडियामध्ये आमचे मित्र सगळे आहेत, त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही कोणाचं सरकार बनेल याच्यात इंटरेस्ट घेऊ नका. कोणाचंही बनलं तरी काम व्यवस्थितच होणार आहे, काही अडचण नाही. कुठलंही बनलं तरी सरकार जे आहे त्याच्याकडनं आपण शेतकऱ्याच्या हिताकरता काम करून घेऊ. पण त्यापेक्षा महत्त्वाचा आपला शेतकरी आहे, कारण सत्तेत कोण आहे कोण नाही हा प्रश्न गौण आहे. आज आपण सगळेजण ॲग्रोव्हिजनच्या कार्यक्रमांना, ॲग्रोव्हिजनच्या वर्कशॉपला, इथे होणाऱ्या सक्सेस स्टोरीजला, इथल्या रिसर्चला, इथल्या तंत्रज्ञानाला आपण जर आपल्या मीडियाच्या मार्फत चांगली प्रसिद्धी दिली आणि ह्या सगळ्या सक्सेस स्टोरी आपल्या शेतकऱ्यांच्या कानापर्यंत गेल्या आणि त्यांनी प्रेरणा घेऊन आपलं जीवन जर बदलवलं, तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या विदर्भाचं, महाराष्ट्राचं, देशाचं हे जे काही ग्रामीण भागातलं गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारीचं चित्र आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं चित्र आहे, हे सगळं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही या कामाला जास्तीत जास्त प्रायोरिटी द्यावी अशी मी हात जोडून नम्रतापूर्वक मीडियाच्या मित्रांनाही विनंती करीन. आणि आज जेवढे लोक माझं भाषण ऐकत आहेत त्यांनाही माझी विनंती आहे, आणि आपल्या स्टेजवर बसल्यामुळे की आज ताबडतोब आपण टेलिफोनद्वारा, आजकाल मोबाईल फोन आहेत सगळीकडे, आपण ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले आहेत, पॉम्पलेट वाटलेले आहेत. रमेश मानकर साहेबांनी विदर्भात दौरा केला, सगळ्या जिल्ह्यात गेले आहेत. आपण सगळ्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतचे सदस्य, उत्तम शेतकरी, शाळेचे हेडमास्तर, शिक्षक, जे जे ग्रामीण भागामधले प्रमुख लोक आहेत, त्या सगळ्यांना आपण उद्या, परवा आणि नेरवा या ठिकाणी येण्याकरता त्यांना विनंती करा. आणि या सगळ्या ज्ञानाचा फायदा, ही जी ज्ञानाची नदी इथून वाहते आहे, याचं काही ना काही पाणी, तीर्थ प्रत्येकाने घेऊन आपलं जीवन कृतार्थ करावं, अशीच आमच्या सगळ्यांची भावना आहे. आणि त्यात जर आम्ही यशस्वी झालो तर तेच आम्हाला मिळणारं याचं सगळ्यात मोठं फळ आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी याच्या प्रचाराकरता आपण सगळ्यांनी सहयोग करावा, सहकार्य करावं. विशेषतः ज्या कंपन्यांनी आता आम्हाला मदत केली त्यांचा मी विशेष रूपाने आभारी आहे. आणि आता आमचा प्रयत्न आहे की वर्षभर शेतकऱ्यांचं मार्गदर्शन, शेतकऱ्यांचं प्रशिक्षण,
करण्याकरता आपण एक पूर्ण वेळ इन्स्टिट्यूट तयार करावी. आणि त्यामुळे माझी वजूभाईंना विनंती आहे, ते आता जगातल्या 10 याच्यामध्ये श्रीमंत याच्यात ते आहेत, की तुम्ही आम्हाला याच्यात काही मदत करा. मैं वजू भाई आपसे प्रार्थना करने वाला हूँ कि हमारे विदर्भ में किसान आत्महत्या कर रहे हैं. अब इनको तंत्र विज्ञान प्रशिक्षण संशोधन देने के लिए हम लोग ये 1 साल में 4 दिन करते हैं. अब हम ये सोच रहे कि ऐसी कोई स्थायी व्यवस्था हम करें कि साल भर कोर्सेज चलते रहे, प्रशिक्षण चलता रहा, ट्रेनिंग चलता रहेगा, और इसके कारण यहाँ के लोग जो है आत्महत्या करने वाले, वो अपने जीवन में निराशा को छोड़कर आत्मविश्वास के साथ खड़े हो. तो इसके लिए हम लोग अभी एक परमानेंट कुछ करना. अब 10 साल तो हम ये कर ही रहे, पर परमानेंट ऐसी कोई इंस्टीट्यूट जिसमें दिन भर ट्रेनिंग चलता रहेगा, रिसर्च चलता रहेगा, प्रोजेक्शन करता रहेंगे, अलग अलग लोग आते रहेंगे, हम उनको मदद करते रहेंगे, ऐसी फुल टाइम एक्टिविटी हम कर रहे हैं. तो मैं आपसे एक ही प्रार्थना करूँगा, आप अभी भारत में शायद वर्ल्ड में है ना, वर्ल्ड में 10वें नंबर पर, हाँ, दुनिया के 10 नंबर के बड़े व्यक्ति के रूप में आप हैं. तो आप थोड़ा हमको आशीर्वाद दीजिए. इसको दुनिया के 5वें नंबर पर वो है. तो मैं उनसे अनुरोध करूंगा, यूनाइटेड फास्फोरस, वो हर बार हमको मदद करते हैं और मेरा उनका बड़ा घनिष्ठ संबंध है. अब उनकी उम्र भी हो गई, हर साल आते हैं, कभी नहीं हुआ तो स्पेशल फ्लाइट लेकर आते हैं. और पिछले 5-7 साल में ऐसा कभी हुआ नहीं कि वजू भाई आए नहीं, और हर बार आते हैं और हमको आशीर्वाद देते हैं. आगे के इस काम में वो भी हमको सहयोग करेंगे. और बाकी भी जो कंपनीज हैं उनको भी मैं अनुरोध करूंगा, अग्रवाल साहब भी आया है, कि आप अगर ऐसा कोई इंस्टीट्यूट करने के लिए जो परमानेंट और स्थायी होगा, इसके लिए आप अगर कुछ मदद कर सके हमको, तो ये परमानेंट व्यवस्था होगी, परमानेंट ट्रेनर होंगे, परमानेंट रिसर्च प्रोफेसर लोग आएंगे और किसान आते रहेंगे, और ये और सिलसिला और बढ़ता रहेगा. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी आजपर्यंत जे सहकार्य केलं त्यामुळे इथपर्यंत आलो. आता 11व्या वर्षात आपण त्यात पदार्पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नक्की करू असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं 10 वर्षात, ज्यांच्या सहकार्यामुळेच हे झालं, केवळ आमच्यामुळे काही होऊ शकलं नसतं. सगळ्या कार्यकर्त्यांचं, कंपनीचं, शेतकऱ्यांचं, मीडियाचं, सगळ्या स्टेक होल्डर्सचं आपल्या या सगळ्यांच्या समर्थनाबद्दल, सहकार्याबद्दल हात जोडून आभार मानतो. मला येण्याकरता आज उशीर झाला. मी आज झारखंडमध्ये होतो निवडणूक प्रचारामध्ये, त्यामुळे त्या सभा आटपून मी आलो, त्यामुळे मला यायला उशीर झाला, 1.25 तास, त्यामुळे कार्यक्रमाला थोडा उशीर झाला. याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार.